नमस्कार, ANS क्राफ्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वेळेला आपण ओम नमः शिवायमध्ये शी हे अक्षर पूर्ण करून घेतलं होतं आणि आता आज आपण राहिलेली पट्टी बघणार आहोत. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलेलं ह्या दोन ज्या प्लेन लाईनी आहेत त्या करून घ्या. मीही त्या करून घेतल्यात आणि आता आपण आज वाय बघतोय. तर वा हे अक्षर लिहिण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे हे 6 पांढरे मोती सोडायचे आहेत आणि मग रंगीत मोती आहे. तर मी हे इथे करून घेतलंय. इथे माझे 5 मोती सुटलेत. आता हे करताना 6वा मोती सुटेल. त्यासाठी मी धाग्यामध्ये, आता धागा वरच्या दिशेने बाहेर आहे ना, म्हणून एक निळा आणि एक पांढरा असे 2 मोती घेतलेले आहेत. तर आता आपण नेहमीसारखा इथे चौकोन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता इथे आपण बघतोय, इथे परत एकदा एक रंगीत मोती आहे. मग वरच्या दिशेला जायचं आहे. आता धागा वरच्या दिशेने बाहेर येतोय म्हणून आपण आधी एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घेणार आहोत. हे असे. आता आपल्याला इथे पांढरे मोतीच घालायचे दोन्ही. मग इथे एक निळा आला पाहिजे. ही अक्षरांच्या वरची रेघ आहे, हे विसरायचं नाही. ह्या 2 मध्येही तुम्ही आधी चेक करून घ्या. ज्या 2 लाईनी पांढऱ्या केल्यात प्लेन, तिथे अक्षराच्या वरची रेघ रंगीत केली आहे ना, एकदा तपासून घ्या. आता मी हे एवढं करून घेते आणि मग पुढे कसं करायचं आहे ते दाखवते. ही रेघही मी करून घेणार आहे आणि मग इथे वा कसा करायचा आहे हे वाला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी इथे ही लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि आता आपल्याला इथे हा मणी रंगीत हवा आहे. त्याच्यावर 2 पांढरे मणी सोडलेले आहेत. आता एक ऑलरेडी इथे आला आहे आणि एक आता आपला करताना सुटणार आहे. म्हणून आता आपण धाग्यामध्ये आधी एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 धाग्यामध्ये घेऊया. त्यानंतर नेहमीसारखा हा आपला असा चौकोन. आता आपल्याला दोन्ही पांढरेच मोती घालायचे. दोन्ही पांढरे मोती 1 2. जर तुम्ही अजूनही पहिले 3 भाग बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला हे पुढचे जे भाग आहेत ते समजायला, हा जो पुढचा जो भाग आहे तो समजायला सोपं जाईल. आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती हवा आहे, पण दोरा इथे खालच्या दिशेने बाहेर आला आहे. म्हणून आपण धाग्यामध्ये आधी एक पांढरा आणि एक निळा असे मोती घेणार आहोत. असे 2 मोती घेतले की नेहमीसारखा हा आपला चौकोन करायचा आहे. अशा पद्धतीने आता हे झालं. त्याच्यानंतर इथे पूर्ण पांढरीच लाईन आहे, ती लाईन आणि ही जी बाजूची ही जी पांढरी लाईन आहे ती, हे एवढं मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, मी ही लाईन पूर्ण करून घेतली आणि इथे ही बॉर्डर आणि हे मोती घालून घेतलेत. आता आपल्याला इथे हा जो मोती आहे तो रंगीत हवा आहे, बरोबर. मग आपण तसंही दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे म्हणून आपण आता आधी एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती धाग्यामध्ये घेणार आहोत. हे अशा पद्धतीने हे 2 मोती धाग्यामध्ये घेतल्यावर नेहमीसारखा आपला हा चौकोन करायचा आहे. असा. आता आपण हा मोती, म्हणजे ही वाली लाईन करतोय, हा मोती आपला घालून झाला. आता इथे 2 वेळा
पांढरेच मोती येणार आहेत. तर हे घालून घेऊया. हे 2 पांढरे मोती, 1 2. हे असे घालून घेऊ. नंतर परत एकदा आपल्याला 2 पांढरे मोतीच घालून घ्यायचे. आधी 2 मण्यातून सुई पुढे काढून घेऊया आणि हे 2 पांढरे मोती घालूया. 1 2. असं हे झालं. आता आपल्याला इथे एक रंगीत मोती हवाय, म्हणून आधी सुई वर काढून घेऊ. त्यानंतर आता आधी एक पांढरा मोती आणि एक निळ्या रंगाचा मोती, असे 2 मोती धाग्यामध्ये घेऊया. असं हा वचा क व्हायला सुरुवात झाली आहे. आता इथे आपली ही डोक्यावरची रेघ आहे ना, म्हणून इथे रंगीत मोती आहे. तर सगळ्यात पहिले एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घेऊया. अशा पद्धतीने हे आपलं ही ओळ आता आपल्याला पुढे आहे ती प्लेन पांढरीच करायची आहे. त्याच्यानंतर इथे ही ओळ करताना जेव्हा इथे हे रंगीत वचे हे जे रंगीत मोती येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. तोपर्यंत इथपर्यंतचा भाग तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. हे बघा, मी हे पूर्ण करून घेतलं आहे. ही पांढरी लाईन मी पूर्ण करून घेतली आहे. आता आपल्याला इथे परत एकदा निळा मणी घालायचा आहे, म्हणजे ह्याच्या बाजूलाच आला पाहिजे. दोरा खालच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घेणार आहोत. त्यानंतर नेहमीसारखा हा आपला एक चौकोन इथे तयार करायचा. त्यानंतर इथे प्लेन पांढरे मणीच येणार आहेत. तर इथे आपण दोन्ही पांढरे मोती घालायचे. आता हा वचा जो गोलावा आहे तो दिसायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण आधी इथे 2 पांढरे मोती घालून घेऊया. हे बघा, मी इथे हे पांढरे 2 मोती घालून घेतले. आता आपल्याला धाग्यामध्ये एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घ्यायचे. त्यानंतर हा नेहमीसारखा चौकोन, अशा पद्धतीने. आता आपलं हे इथपर्यंत झालंय. ही लाईन झाल्यातच जमा. इथे पूर्ण पांढरे मोती घालायचे. आता मी ही लाईन आणि इथून हे इथे जोपर्यंत हे जे हा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत करून घेते आणि हे 2 मोती कसे घालायचे ते दाखवते. तुम्ही पण ही एवढी लाईन करून घ्या. ही आपली संपवायची आहे ती, आणि ही डोक्यावरची रेघ आहे ती, त्याच्या खाली हे जे 2 प्लेन पांढरे मोती घातले तिथपर्यंत. हे बघा, मी ही पांढरी लाईन करून घेतली आहे. मग अशी बोलताना माझ्याकडनं एक चूक झाली. मी तुम्हाला इथून वरून सांगितलं, म्हणजे ही मी इथपर्यंत करून घेते असं सांगितलं,
पण इथून आपली सुई आपण खालच्या दिशेने येत होतो, त्यामुळे इथून होणार होतं. तर तिथे माझं सांगताना थोडं चुकलं. म्हणजे सांगताना म्हणजे मणी सगळे बरोबर आहेत, फक्त हेच की मी इथपर्यंत करून घेते असं सांगायच्या ऐवजी हे खालून इथपर्यंत करून घेते असं बोलायला हवं होतं. चला, तर मी आता हे एवढं करून घेतलं आहे. इथे खाली आपल्याला 1 2 3 4 5 हे 5 पांढरे मणी सोडायचे. त्याच्यानंतर आपल्याला एक रंगीत मणी हवा आहे. दोरा वरच्या दिशेने बाहेर आहे, म्हणून एक पांढरा मोती आणि एक निळा मोती असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घेणार आहोत. अशा पद्धतीने आता आपण हा चौकोन करून घेऊ. हा चौकोन झाला. आता आपल्याला इथे 2 पांढरे मोती घालायचे. 2 ॲक्च्युली नाही, 2 नाही घालायचे, 2 सोडायचे. त्यामुळे आता आपल्याला इथे घालताना आधी एक निळा मोती आणि एक पांढरा मोती असे 2 मोती घालायचे. हे बघा, इथे आपण हे 2 पांढरे मोती सोडलेले आहेत ना, आणि इथे हा रंगीत मोती आहे, म्हणून आधी एक निळा मोती आणि मग एक पांढरा मोती असे 2 मोती आपण धाग्यात घेणार आहोत. हे अशा पद्धतीने हा वचा जो गोल असतो तो इथे आपला पूर्ण झाला आहे. आता वची रेघ आणि त्याचा काना आपल्याला करायचा आहे. तर आधी मी हे एवढं, ही जी वरची जी लाईन राहिली आहे ती पूर्ण करून घेते, आणि हे सुद्धा इथपर्यंत जे पांढरं आहे तेही करून घेते. मग तुम्हाला इथे थोडीशी रेष दाखवते. आता ही तर तुम्हाला येतेच आहे, मला खात्री आहे तुम्ही आता ती रेष करायला शिकला असाल, पण तरी 1-2 दाखवते, मग आपण पुढे बघूया कसं करायचं आहे. हे बघा, इथे जे पांढरी लाईन करायची होती ती मी करून घेतली आहे, आणि आता आपल्याला इथे वची रेघ करायची आहे. त्यामुळे आता इथे आपण सगळे निळेच मोती घेणार आहोत. जसं आपण इथे बघत होतो न, म, शच्या ह्या रेघा, तर त्याच लेवलपर्यंत आपल्याला ही रेघ करायची आहे. तर त्याच्यासाठी आता धाग्यामध्ये आपण दोन्ही निळ्या रंगाचे मोती घेणार आहोत, कारण एक ही जी अक्षराच्या वरची जी रेघ आहे त्याच्यासाठी, आणि एक आता वची रेघ करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते दोन्ही निळे मोती. तर आता आपण अशा पद्धतीने हे दोन्ही मोती ओवून घेऊ असे. आता परत दोन्ही निळेच मोती आपल्याला घ्यायचे. दोन्ही निळे मोती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर करायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच युनिक व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंतच पोचतील. आता अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण रेघ निळ्याच रंगाने करून घ्यायची, याच लेवलपर्यंत. ही जी शची रेघ आहे त्याच लेवलपर्यंत हे शेवटचे जे 2 मणी आहेत ते पांढरेच आपल्याला ठेवायचे. तर ही रेघ मीही पूर्ण करून घेते, तुम्हीही पूर्ण करून घ्या. हे बघा, मी इथे ही वची रेघ पूर्ण करून घेतली आणि दुसऱ्या लाईनीलाही सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या लाईनीमध्ये आपल्याला ह्या 2 लाईनी आहेत त्या प्लेन पांढऱ्याच करायच्यात. फक्त इथे जी डोक्यावरची रेघ आहे तिथे रंगीत मणी घालायला विसरायचं नाही. आता ह्या लाईनी तर तुम्हाला करता येतातच, आणि आता ही रेघही मी कशी करायची ते सांगितली आहे. तर त्याप्रमाणेच हा वचा काना देखील आपल्याला करायचा आहे. तर 2 प्लेन पांढऱ्या आणि मग हा रंगीत मण्यांचा वापर करून काना, त्याच्यानंतर परत 2 पांढऱ्या, अशा टोटल 2 3 4 5 या 5 लाईनी आता मी करून घेते, तुम्हीही करून घ्या.
मग आपण य कसा करायचा ते बघूया. हे बघा, मी आता ही वची रेष पूर्ण करून दाखवलीच होती तुम्हाला, आणि ह्या 2 प्लेन लाईनी आणि हा वचा काना असं पूर्ण करून घेतलंय. आता आपल्या पट्टीमध्ये ओम नमः शिवा एवढं झालंय. आता आपल्याला य करायचं आहे. तर आता इथे आपण बघू शकतो, या आधीच करून ठेवलेल्या पट्टीमध्ये इथे 1 2 3 4 हे 4 पांढरे मणी सोडलेत आणि मग हा एक रंगीत मणी आहे. आता मी हे इथलंही करून घेतलंय. इथे पहिल्यांदा सगळे प्लेन पांढरे, आपल्या डोक्यावरची रेघ आहे तिथे हा निळा, आणि त्याच्यानंतर हे 2 पांढरे मणी मी घालून घेतलेत. हा वरचा एक आणि हे 2 असे 3 झाले. आपल्याला 4च पांढरे मणी सोडायचे. तर आता आपण काय करायचं, धाग्यामध्ये एक निळा आणि एक पांढरा असे 2 मोती घ्यायचे. यानंतर आपला हा नेहमीचा चौकोन करून घेऊया. आता इथून आपण य या अक्षराला सुरुवात करतोय. अशा पद्धतीने मी हे करून घेतलंय. आता इथे पुढे सगळे पांढरेच आहेत. त्याच्यानंतर पण हे इथून इथपर्यंत जेवढे पांढरे आहेत तेवढे मी करून घेते आणि मग हे पुढे कसं करायचंय ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी ही लाईन पूर्ण करून घेतली आहे आणि इथे बाजूला हे कॉर्नर करून इथे 2 चौकोन करून घेतलेत. अर्थात 2 2 2 4 असे 4 पांढरे मणी घातलेत. हा एक कॉर्नरचा होता तो 5. असे टोटल आता हे आपल्याला 5 पांढरे मणी सोडायचे आहेत आणि 2 रंगीत मणी घालायचे आहेत. हे बघा, 2 रंगीत मणी. म्हणून आता मी इथे दोन्ही निळ्या रंगाचे मोती धाग्यामध्ये घेत आहे. 1 2. हे असे आता आपण करून घेऊया. त्याच्यानंतर ही जी आता वरची जी पांढरी लाईन आहे ती, आणि इथून हे एवढं पांढरी लाईन आहे ती, ते तेवढं मी करून घेते आणि पुढे कसं करायचं हे परत एकदा दाखवते. हे बघा, मी ही लाईन पूर्ण करून इथे हे जे पांढरे मोती घालायचे होते ते घालून घेतलेत. आता आपल्याला धाग्यामध्ये दोन्ही निळे मोती घ्यायचे. का तर ही जी डोक्यावरची रेघ आहे त्याचा हा रंगीत मोती आहे आणि यचा जो कप जो आपण सुरुवातीला करायला घेतो तर त्याच्यासाठी म्हणून एक रंगीत मोती. असे 2 आपण आता इथे निळे मोती घेणार आहोत. 1 2. हे 2 निळे मोती आता आपण ओवून घेऊ. असे हे झाले की आता आपल्याला 1 2 3 4 4 पांढरे मोती आहेत. 4 पांढरे मोती अर्थात 2 चौकोन. तर आता इथे आधी आता आपण धागा खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊया आणि 2 पांढरे मोती धाग्यामध्ये घेऊ. 1 2 आणि हे आता ओवून घेऊया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आता परत एकदा आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचेत. 1 आणि हा 2 असे हे 2 पांढरे मोती घेतले.
हे बघा, आता इथे आपले हे 4 पांढरे मोती सुटले. आता इथे पुढे आपण काय करणार आहोत, तर दोन्ही रंगीत मोती घ्यायचे. त्याच्यासाठी ह्या 2 मोत्यातून आपण आधी धागा खाली काढून घेऊ. आता 2 निळ्या रंगाचे मोती, 1 आणि हा 2, हे 2 निळ्या रंगाचे मोती. हे बघा, हे झालं. आता आपण हे पांढरे मोती आणि नंतर हे इथपर्यंत जे पांढरे मोती आहेत ते, हे एवढं मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं ते परत एकदा दाखवते. हे बघा, हे राहिलेले पांढरे मोती आणि या साईडची सुरुवात मी करून घेतली. आता आपण इथे बघू शकतो, आपली आता ही लाईन चालू झाली आहे. ह्या 2 झाल्या, आता आपली ही वाली लाईन चालू झाली आहे. इथे 3 पांढरे मोती सोडलेले आहेत, हे इथे आपले सुटले. एक बॉर्डर करताना सुटतो आणि एक चौकोन घालून घ्यायचे, म्हणजे हे 2 पांढरे असे 3 टोटल सुटतील. हां, आता आपण धाग्यामध्ये एक रंगीत आणि एक पांढरा असा आपल्याला हवा आहे ना, धागा वरच्या बाजूला आहे म्हणून आपण एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती धाग्यामध्ये घेणार आहोत. एक पांढरा आणि एक निळा. यानंतर हे असे ओवून घ्यायचे. हे बघा, आता आपण हा वाला मोती होता तो घातला. हे तिरके 1 2 3 4 दिसत आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. हा घालून झाल्यावर 2 पांढरे मोती सोडायचे. आता एक ऑलरेडी आहे, एक आता करताना सुटेल, तर त्याच्यासाठी धाग्यामध्ये परत एकदा एक निळा मोती आणि मग एक पांढरा मोती असे 2 मोती घालून घ्यायचे. एक निळा आणि एक पांढरा. करताना व्यवस्थित बघा कुठे रंगीत मोती आहे. कव असल्याच्या नंतर चुका होण्याची शक्यता जास्त असते. हे बघा, सुरुवातीला असं काहीसं हे दिसेल. त्यानंतर आता या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेऊया. आता आपण ही वाली लाईन करतोय. आपला हा वाला मोती घालून झाला आहे. हे बघा, हा वाला मोती आपला आत्ताच घालून झाला. त्याच्यानंतर 2 पांढरे मोती आहेत आणि मग एक रंगीत मोती. तर आता आपण धाग्यामध्ये दोन्ही पांढरे मोती घेऊया. 1 2. नंतर नेहमीसारखा हा चौकोन करून घेऊ. अशा पद्धतीने 2 पांढऱ्या मोती नंतर एक रंगीत मोती होता. आता आपला दोरा वरच्या दिशेने बाहेर येतोय, म्हणून आधी आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक निळा, एक पांढरा आणि एक निळा असे 2 मोती घेणार आहोत. हे सुद्धा आता आपण ओवून घेऊ. हे बघा, असा काहीसा शेप त्याचा दिसायला लागेल. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे ही अक्षराच्या डोक्यावरची रेघ आहे, त्यामुळे तिथे रंगीत मोती हा आलाच पाहिजे. म्हणून एक पांढरा आणि एक निळा
असे 2 मोती आपण धाग्यामध्ये घेऊया. हे आपण करून घेतलं. आता आपलं हे जे आहे ते इथपर्यंतची ही जी लाईन आहे ही इथपर्यंतची वाली लाईन ती झाली आहे. तर मी हे वरची पांढरी लाईन आहे ती, त्यानंतर ही जी इथपर्यंत पांढरी लाईन आहे ती तिथपर्यंत करून घेते, ही इथपर्यंत. आणि मग हे मोती कसे घालायचे ते तुम्हाला परत एकदा दाखवते. हे बघा, मी ही पांढरी लाईन करून घेतली आहे. आता आपल्याला या ह्याच्यामध्ये आपण बघूया. हे बघा, आपल्याला आता ही वाली लाईन करायची आहे ना, तर इथे हे 2 पांढरे मणी सोडलेले आहेत. इथे करता करता एक सुटलाच आहे, तर आता एक दुसरा करताना सुटेल. तर सगळ्यात आधी धाग्यामध्ये एक निळा मोती आणि एक पांढरा मोती आपण घेऊ. हे 2 मोती घेतल्याच्या नंतर आपण याचा नेहमीसारखा एक चौकोन बनवूया. असा. हे झाल्याच्या नंतर परत एक रंगीत मोती आहे, त्याच्याच बरोबर खाली आला पाहिजे. म्हणून आता आपण धाग्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा मोती आणि एक निळ्या रंगाचा मोती असे 2 मोती घेणार आहोत. हे आता अशा पद्धतीने आपण करून घेऊ. हे बघा, आता इथे असा हा थोडासा र सारखा शेप दिसायला लागला. आता आपण काय करायचे, इथे 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे. एक आणि 2. हे बघा, इथे हे 3 सुटले. आता आपल्याला एक रंगीत मोती हवा आहे आणि एक पांढरा. त्यामुळे आता धागा खालच्या दिशेने बाहेर येतोय ना, म्हणून सगळ्यात पहिले पांढरा मोती आपण घेणार आणि मग एक रंगीत. हे बघा, एक पांढरा आणि एक निळा मोती घेतलाय. याचा आपण चौकोन करून घेऊ. त्याच्यानंतर इथे हे जे पांढरे मोती आहेत हे आणि ही बॉर्डर इथपर्यंत मी करून घेते आणि मग पुढे कसं करायचं आहे ते दाखवते. हे बघा, हे मी मणी घालून घेतले, ही बॉर्डरही करून घेतली आणि इथे एक चौकोन करून घेतला, म्हणजे 2 पांढरे मणी घालून हा चौकोन करून घेतलाय. आता इथे आपल्याला 3 हे पांढरे मणी सोडून द्यायचे. एक तर बॉर्डर करतानाच आला आणि एक हा चौकोनाचा. हे 3 पांढरे मणी आपल्याला सोडून द्यायचे. तर धाग्यामध्ये आता आपण एक पांढरा मोती आणि एक निळा असे 2 मोती घेणार आहोत. त्यानंतर आपण हा चौकोन करून घेऊ. हे बघा, हा आपला चौकोन पूर्ण झाला. आणि आता आपण बघू शकतो इथे ही नंतरची ही जी लाईन आहे ती पूर्ण पांढरी आहे, फक्त ही डोक्यावरची रेघ आहे तिथेच रंगीत मोती आहे ती लाईन. आणि इथून ही एवढी जी लाईन आहे ती मी करून घेते आणि मग हे पुढे कसं केलंय ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मी हे इथून पूर्ण लाईन ही करून घेतली. आता
इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 मणी सोडायचे आहेत. एक तर आता आपण करतानाच सुटेल. हे बघा 1 2 3 4 5 6. आता ऑलरेडी खालच्या दिशेने धागा बाहेर आहे, म्हणून धाग्यामध्ये आपण एक निळा आणि एक पांढरा असे 2 मोती घालून घेऊ. त्यानंतर हा चौकोन आपण पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्यानंतर ही लाईन आता खाली सगळे पांढरेच मोती आहेत आणि मग बॉर्डर करून याची जी रेघ असते ती करायला घ्यायची. तर आता मी तुम्हाला सांगते फक्त कसं करायचं आहे. मग ही पट्टी तुम्हीच पूर्ण करायची आहे, कारण आता पुढे काहीच अवघड राहिलेले नाही आहे. तर बघा आता आपण इथे आहोत. ह्या म्हणायचे ते ही पांढरी लाईन पूर्ण केल्याच्या नंतर अशी ही बॉर्डर करून आपण वरच्या दिशेने जाणार. तर ही बॉर्डर करताना एक पांढरा मणी आधीच येईल, मग धाग्यामध्ये एक पांढरा एक लाल या पद्धतीने घेऊन त्यानंतरचे सगळे मणी इथपर्यंतचे लालच घ्यायचे. नंतर हे पांढरे मणी इथे ही बॉर्डर तयार होईल. मग आपण इथून असे खालच्या दिशेने येणार. इथे फक्त एकच लाल मणी घ्यायचा आहे डोक्यावरच्या रेघेचा. त्यानंतर परत हे सगळे पांढरे. मग ही बॉर्डर होईल इथे आणि ही नवीन रेघ सुरू होईल. तर इथे सगळेच्या सगळे पांढरे. त्यानंतर इथून ही पांढरी लाईन अशा पद्धतीने करून घ्यायची. ही पांढरी लाईन झाल्याच्या नंतर जेव्हा आपण ही लाल जी बॉर्डर आहे ती करायला घेऊ, तेव्हा या कोपऱ्यावरच्या इथे आपण 3 मणी घेत होतो, तेव्हा एक पांढरा 2 लाल या पद्धतीने घेत होतो बरोबर. पण इथे घेताना आता सगळे लालच मणी घ्यायचे. कुठेच ही शेवटची लाईन करताना पांढरा मणी येणार नाही. हा आधीच्या ह्याच्यातलाच आहे. त्यामुळे हे तुम्हाला नक्की जमेल ह्याची मला खात्री आहे. आणि नाही जमलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, तसं मी तुम्हाला दाखवेन. पण तुम्हाला जमेलच ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर आता ही जेव्हा तुमची पट्टी पूर्ण होईल तेव्हा ती अशी दिसेल, काहीशी अशी दिसेल. इथे आपण स्टार्टिंगला लाल बॉर्डर केलेली, खालून वरून आणि इथून शेवटी पण. इथे आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, याची ही रेघ करून झाल्याच्या नंतर डोक्यावरची जी रेघ आहे ती पुढे एक ह्याने वाढवून घ्यायची आहे, म्हणजे एक मणी पुढे घालायचा आहे. त्याच्यानंतर 2 पांढऱ्या लाईनी आल्या पाहिजेत. आणि मग हे करताना तर सगळेच्या सगळे लाल मणीच आपल्याला घ्यायचे. तर तुम्हाला ही ओम नमः शिवायची पट्टी कशी वाटली आणि तुम्ही ही बनवलीत का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही नवीन डिझाईन्स शिकायचे असतील तरी तुम्ही मला तसं सांगू शकता. मी नक्कीच प्रयत्न करीन तुम्हाला शिकवण्याचा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.